On page number 99, discussion दिलेलं बघा between teacher and student. आता तो student boy काय म्हणतो, my father is a farmer. He does not have to pay income tax on agriculture income. Agriculture income म्हणजे जे शेती आहे त्याच्यावरती काही इन्कम टॅक्स द्यावा लागत नाही. तो मग विचारलं की who can pay taxes. तर तो पहिला म्हणतो की ॲग्रिकल्चरवरती काय झालंय, कोणताही इन्कम does not have to pay income tax on agriculture income. पण our electricity bill includes a सर्व्हिस टॅक्स. टॅक्स म्हणजे काय, कर. सर्व्हिस टॅक्स म्हणजे सेवा कर. सेवा असतात म्हणजे इलेक्ट्रिक बिल असेल, परत ॲम्ब्युलन्सची सर्व्हिस असते, परत सार्वजनिक वॉटर असते तिथं पण काही द्यावा लागतो service tax. Our electricity bill includes a service tax. My father is a doctor. He pays income tax and professional tax. शेवटी कुणाला इन्कम वर डिपेंड राहतं. ज्यांचा इन्कम जास्त तेवढा त्यांना टॅक्स पे करावा लागतो. प्रोफेशनल टॅक्स आणि इन्कम टॅक्स काय करावा लागतो, डॉक्टरांना द्यावा लागतो. My mother is a teacher. She pays income tax. Teacher income tax pay करावा लागतो. What is a tax? Which are different types of taxes? Find out more information on following website. इथे दिलेलं बघा टूल्स ऑनलाईन मध्ये ही जी वेबसाईट टाकून तुम्ही काय करायचं, कोणत्याही वेबसाईटवर तुम्ही टॅक्सेस टाइप ऑफ टॅक्सेस फाइंड करू शकता. Here comes taxes or taxation. The government makes many plans for the development of the country. म्हणजे प्रत्येक वर्षी गव्हर्नमेंट काय करतं, प्लॅन करतं म्हणजे देशाच्या विकासाला म्हणजे काय अनुकूल आहे त्याच्यासाठी काय असतं, प्लॅनिंग करतो. So it requires large amounts of money for implementing this scheme. आता implementing म्हणजे त्याच्या अंमलबजावणीसाठी या स्कीमची काय करावं लागतं, खूप मनी इन्वेस्ट करावे लागतात. बाय चार्जिंग डिफरंट टाइप्स ऑफ टॅक्सेस द फंड्स आर जनरेटेड फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ दिस स्कीम. त्याच्यासाठी काय करायला जातात, टॅक्सेस. युटिलिटी ऑफ टॅक्सेस, प्रोव्हिजन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, बेसिक अमेनिटीज. म्हणजे बेसिक अमेनिटीज म्हणजे सुविधा असतात, त्या पायाभूत सुविधा त्यांची तरतूद करतं. इम्प्लिमेंटिंग व्हेरियस वेलफेअर स्कीम, सुस्थिती, देशात सुस्थिती निर्माण होईल त्याच्यासाठी काय त्याचा अंमलबजावणी. गव्हर्नमेंट ऑफ कंट्री इम्प्लिमेंटिंग स्कीम ऑफ डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन व्हेरियस फील्ड, मेंटेनिंग लॉ अँड ऑर्डर, कायदा आणि व्यवस्था. गिविंग एड टू पीपल अफेक्टेड बाय नॅचरल डिझास्टर. म्हणजे नैसर्गिक आपत्ती defense of the country and its citizens. Defense म्हणजे सुरक्षा. Types of taxes मध्ये direct two types of direct taxes and indirect taxes. Taxes which are paid directly by the taxpayer are called the direct taxes. म्हणजे जो टॅक्सपेयर आहे तो स्वतः जाऊन काय करतो, पे करतो. त्याला काय म्हणायचं, इन्कम डायरेक्ट टॅक्स. त्याच्यामध्ये येतं इन्कम टॅक्स, वेल्थ टॅक्स, प्रोफेशन, कस्टम्स ड्युटी. कस्टम ड्युटी म्हणजे सीमा शुल्क. समजा आपण वाहतुकीच्या जागेचे टॅक्स वगैरे असतात. Taxes which are not paid directly by the taxpayer are called indirect taxes. Central sales tax. म्हणजे आता तुम्ही एखादी वस्तू खरेदी केली किंवा विकली तर त्याचा जो टॅक्सेस असतो तो डायरेक्ट कस्टमर आहे तर तो दुकानदार
जो असतो त्याला जातो, परत व्यापारी, असं डायरेक्ट जातो का टॅक्स आपण देतो का कुणाच्या तरी थ्रू जातो, म्हणून व्हॅल्यू ते काय म्हणायचं इनडायरेक्ट टॅक्स. सर्व्हिस टॅक्स, बरोबर. सर्व्हिस टॅक्स इलेक्ट्रिसिटी बिल मध्ये ते आपोआप घेतात. आता इथं एक्झाम्पल दिलं इलेक्ट्रिसिटी बिलचं, तर तो आपण जाऊन भरला का टॅक्स नाही, सो तो झाला इनडायरेक्ट टॅक्स. सर्व्हिस टॅक्स, एक्साइज ड्युटी म्हणजे जकात. The types of taxes listed above are accordance with the existing stamp structure and project obtain more information about different types of taxes from employees and professionals who pays taxes. तुम्ही इन्फॉर्मेशन फाइंड करायची आहे टॅक्सेसच्या संदर्भात. इन्कम टॅक्स, आयकर, जर आपण मराठीत म्हणतो आयकर. इफ द इन्कम earned in India by individual, institute or authorized industries exceeds the limit specified under the Income Tax Act. म्हणजे इन्कम इंडियामध्ये एखादा इंडिव्हिज्युअल असतो, एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये और अथॉराइज्ड इंडस्ट्रीज, द लिमिट स्पेसिफाईड अंडर द इन्कम टॅक्स. त्यांचे म्हणजे ती ठराविक अशी पातळी ओलांडतो त्याच्या ह्याची, म्हणजे इन्कम असतो त्याची, त्याच्यानंतर त्याच्यावरती म्हणजे तेवढी रक्कम, असं ठराविक स्पेसिफिक रक्कम असते, तेवढी जर आपण अर्न करत असो तरच त्याच्यावरती टॅक्स बसतो. समजलं का? तर इन्कम टॅक्स ऍक्ट, इन्कम टॅक्स इज लेव्हिड ऑन इट. तर इन्कम टॅक्सच्या काही ठराविक शर्त आहे, त्याच्या बाहेर जर आपला इन्कम असेल तर त्याच्यावर इन्कम टॅक्स बसतो. आणि असं जर कंडिशन असेल तर इन्कम टॅक्स इज लेव्हिड ऑन इट, त्याच्याबरोबर तिथं इन्कम तेवढं जास्त असेल तेवढा त्याच्यावरती इन्कम टॅक्स आकारला जातो. इन दिस चॅप्टर वी शॅल कन्सिडर ओनली दोन टॅक्सेस विच आर टू बी पेड बाय इंडिव्हिज्युअली. म्हणजे असं मध्ये आपण फक्त काय बघणार आहोत, जे इंडिव्हिज्युअली पे केले जातात असेच टॅक्सेस. इन्कम टॅक्स इज लेव्हिड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट इन इंडिया. इन्कम टॅक्स इज लेव्हिड अंडर द फॉलोइंग टू ऍक्ट्स. या दोन ऍक्टच्या अंतर्गत इन्कम टॅक्स भरला जातो. इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 which came into force on 1st April 1962. कधी बघतो म्हणजे आकडा आलेला आहे 1st April 1962. The act passed every year by Parliament which makes financial provisions. Provision म्हणजे काय तरतूद. Every year sometime in February the finance minister presents the budget for the next financial year. It has proposals for the income tax rates. When Parliament passes the budget, the proposed rates become applicable in the following year. प्रत्येक कोणत्या मासामध्ये फेब्रुवारी मंथमध्ये हे असतात अर्थमंत्री, ते काय करतात नेक्स्ट इयरचं बजेट पार्लमेंटमध्ये सादर करतात. म्हणजे कोणत्या गोष्टीवर इन्कम टॅक्सचे रेट वाढवले पाहिजे किंवा कमी केले पाहिजे. इन्कम टॅक्स रेट आर फिक्स्ड एव्हरी इयर इन द बजेट. आणि आता सुरुवातीला जो फेब्रुवारी मंथमध्ये ठरतील तेच काय होतील, वर्षभर फॉलो होतील, तेच वर्षभर टॅक्सेस राहतील. अँड असेस म्हणजे जो कर देणारा आहे तो, एनी पर्सन liable to pay income tax according to the income tax rules it termed in and assesses. Financial year. आता financial year म्हणजे काय? The period of 1 year during which the taxable income has been earned is called a financial year. In our country at present, the financial year is from 1st April to 31st March. तुम्ही मार्च एंडिंग वगैरे क्लास तर तेव्हा काय असतं ते फायनान्शियल जे राहिलेली वीक असतं त्याच्यामध्ये ते कव्हर करतात. म्हणजे तिथं ते इयर संपवायचं असतं. फायनान्शियल इयर चालू कुठं होतं 1st April to 31st March. एंडिंग त्याचा 31st March. असेसमेंट इयर
मूल्यांकन असेसमेंट म्हणजे मूल्यांकन. द फायनान्शियल इयर immediately following a particular financial year is called the assessment year. The tax payable for the previous financial year calculated during the current year, that is assessment year. आता एक तुम्हाला डिफरन्स समजेल बघा. फायनान्शियल इयर अँड असेसमेंट इयर विल बी क्लिअर फ्रॉम द टेबल बिलो. याच्यावरून तुम्हाला क्लिअर होईल फायनान्शियल इयर म्हणजे काय, असेसमेंट इयर म्हणजे काय. तर 2016-17 हा ते कुठपर्यंत येणार 1 एप्रिल 2016 टू 31 मार्च 2017. हे झालं फायनान्शियल इयर. आणि असेसमेंट इयर त्याला जोडून म्हणजे 2017 टू 18 नेक्स्ट इयर त्याच्या समजलं का. 2017-18 हे झालं त्याचं असेसमेंट इयर. आता 2017-18 हे झालं फायनान्शियल इयर. तर 18-19 हे झालं फायनान्शियल इयर आणि 18-19 हे झालं असेसमेंट इयर. समजलं का. आता पॅन कार्ड माहिती आहे तुम्हाला. पॅनचा फुल फॉर्म काय आहे, परमनंट अकाउंट नंबर म्हणजेच पॅन. ऑन अप्लाइंग फॉर इट एव्हरी टॅक्स पेयर गेट्स अ युनिक 10 डिजिट अल्फान्यूमरिक नंबर. 10 असतात म्हणजे अल्फा बिट्स पण असतात आणि नंबर्स पण असतात. सो अल्फान्यूमरिक नंबर फ्रॉम द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. PAN. We are required to mention this number in many important documents and financial transactions. मोठं एखादं लोन जर घ्यायचं असेल तर तिथे काय लागतं आपल्याला पॅन कार्ड किंवा पैसे म्हणजे मनी ट्रान्सफर करायचे असतील कशासाठी पण बँकेत काय आहे ते इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स मध्ये घेतलं जातं. यूज ऑफ द पॅन. इट इज binding to write our PAN on the challan used for paying our income tax to the IT department or our income tax returns and other official correspondence. PAN card can also be used as a proof of identity. जसं आधार कार्ड यूज करतो आपण आयडेंटिटी दाखवण्यासाठी किंवा वोटिंग कार्ड त्या पद्धतीनेच काय इम्पॉर्टंट आहे आपल्या आयडेंटिटी प्रूफसाठी पण पॅन कार्ड उपयोगी आहे. नेक्स्ट पॉइंट आहे कम्प्युटेशन ऑफ इन्कम टॅक्स नेक्स्ट पिरियडचा होतो.